आता बातमी नितेश राणेंसंदर्भातली आहे। सैफला बघितल्यानंतर मलाच संशय आहे खरंच चाकू मारला की ही ऍक्टिंग आहे। सैफवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात नितेश राणेंना संशय असल्याचं यातनं दिसतंय। तर नितेश राणेंकडून सैफ अली खानचा घाण असा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय। तर काही शंका असेल तर पोलीस विभागाला त्यांनी विचारावं असं यावर अजित पवार म्हणाले। बांगलादेश पहिले काय करतात त्या मुंबईमध्ये त्या सैफ अली खानच्या घरात घुसले म्हणजे नालायक बघा किती आहेत। पहिलं फक्त नाक्यावर उभं राहायचे आता घरात घुसायला लागलेलं आहे। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे घाण लेकी जाऊ मारतात तो एवढा तो असा बाहेरून चालत होता मलाच संशय राहिला का घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन 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 करून असतंय ते। मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो। तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्या जवळ बंदरे आणि दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते। मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही। मी त्यांना विचारीन। आता प्रत्येकाला तुम्ही अनेक पत्रकार आहात, एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं ते तो त्याचा त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं। इतने बड़े घाव है तो इतने जल्दी दुरुस्त कैसे हुए, ये थोड़ा आया है बाहर। एक स्टेटमेंट आया हुआ है, संजय निरूपम का भी आया हुआ है, नितेश राणे जी का आया हुआ है। तो मुझे लगता है कि ऐसे स्टेटमेंट देने की ज़रूरत तो नहीं है, बट ये भी डॉक्टर की कुछ मेडिकल व्यवस्था पे भी प्रश्न चिन्ह उठाना भी ठीक नहीं है।